नमस्कार मित्रांनो, मी देवज्ञ दिलीप सावंत तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो आपण जाणार आहोत पत्रिका वाटायला, म्हणजेच लग्नाची पत्रिका वाटायला जाणार आहोत। तर जास्त अशा काही पत्रिका नाही आहेत, 2-3 पत्रिका आहेत, त्या वाटण्यासाठी आपण ठाण्यात जाणार आहोत। आणि कोणाच्या लग्नाची पत्रिका आहे तर हे तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच कळेल। तर बघूया आज काय काय घडतं। आणि हा आपल्यासोबत आहे प्रसाद, आज पत्रिका वाटण्यासाठी आपल्यासोबत प्रसाद आहे। तर आधी आपण त्याच्या घरी जाणार आहोत, मग तिथून आपण थोडे आपले काही रिलेटिव्स आहेत 2-3 जण, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। पप्पा कुठे गेले? ऑफिसला गेले। हां, तू कधी जाणार ऑफिसला? आता जाणार। मम करणार नाही जाणार, सांग मम करणार जायला होईल ना तेव्हा बोचे आपले करतील। बाबा कुठे? बाबा जिमला गेले। बाबा फिरायला गेले, सांग हाय टाटा टाटा। तर आता आपण प्रसादच्या इथे पोचलोय। या कशात काकी? बरी आहे म्हणजे हो, मजेत मजेत मस्त आहे। तू का लागतोय? अरे मी जरा बघतोय कशात? म्हणजे एकदम म्हणजे एकदम हा एकदम हा। तर देव सावंत त्यांच्या बहिणीचं लग्न आहे 13 ऑक्टोबरला। तर त्यासाठी देव आमच्याकडे पत्रिका देण्यासाठी आला आहे। आणि मेन म्हणजे ठाण्यातल्या पत्रिका देण्याचं जे सुरुवात तो आमच्याकडून करतो आहे। तर तो मला विचारत होता मराठीमध्ये लिहू का इंग्लिशमध्ये लिहू, पण मराठीचं अक्षर तुझं खूप चांगलं आहे देव, खूप चांगलं आहे, माझ्यापेक्षा तरी खूप चांगलं आहे। सो आता सर्वांनी लग्नाला यायचं। नक्की 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 लग्नाला यायचंच आहे। आता पत्रिका देऊन झालेली, आता तेव्हा पहिली पत्रिका सक्सेसफुल। हां, आणि आता आम्ही कोकमसोबत पिणार आहोत। त्यानंतर मग आम्ही पुढच्या पत्रिका वाटायला जातो आहे। खोपटला जायचं, अजून 2-4 ठिकाणी जायचं आहे। बघू किती वेळ लागतो, तोपर्यंत बाय बाय। प्रसाद साहेब डिरेक्शन करतायत। निकलेगा देखो, लगे तो आपके ऊपर। गाडी काढायला चाललोय, पुढे गाडीची परिस्थिती बघितली आहे, आता बघू कसं काय होतंय, देवाला माहिती। तर अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहोत पत्रिका वाटायला। पहिली पत्रिका प्रसादला दिली आहे, पहिला मान प्रसादचा। नंतर आता आपण चाललो आहोत माझ्या मामाकडे, म्हणजे सतीश मामाकडे चाललो आहोत खोपटला। यांना राईटला जायचंय आणि ते लेफ्टला उभे आहेत, काय कळतच नाही मला। लायसन्स तरी कोण देत यांना? हमारे यहाँ ऐसा ही होता है। हा सिग्नल सुटलाय आणि ते दोघं जण तिथे मध्ये उभे होते, त्यांना रस्ता क्रॉस करायचा होता। सिग्नल असेपर्यंत कोण करत नाही, सुटल्यावर बरोबर ते येतात। काही गाड्या कमी दिसतात प्रायव्हेट, खरं रिक्षा जास्त दिसतात। आमच्याकडे रिक्षाची MotoGP असते ठाण्यामध्ये, ते सगळे त्याच्यासाठी आहे। MotoGP आणि F1 रेस वगैरे असतात रिक्षाच्या ना, तर या ठाण्यातून जातात मला वाटतं। म्हणजे मी तर सांगतो की भाई ठेवा, जर नसेल करत ना तर रिक्षाची खास F1 रेसिंग ठेवा, 100% ठाण्यात येईल। अशा प्रकारे आम्हाला पार्किंगला जागा भेटली आहे। तर आता इथून आपण चाललेलो आहोत अवधूत दादाकडे। फायनली जागा भेटली आहे ना पार्किंगला? फायनली मिळाली जागा। आता इथून गाडी काढायची नाही, दुसरं पण जे घर आहे खोपटचं ते पण चालतच करूया। हां, भले लांब असू दे, चालत करू। आणि पत्रिका कोण घेणार? नमस्कार। नमस्कार। कुठे गेला दादा? दादा तिकडे खाली राहतो ना। हां हां। हे पुढ्यात आणून ठेवलं आहे
ते जरा खाऊया आणि हो, हो. पुढच्या प्रवासाला निघूया. हा, घ्या. तर अशा प्रकारे आम्ही अवधूत दादाच्या घरी पोहोचलोय. कशा आहात? मजेत एकदम. हा ब्लॉगिंग चालू आहे ब्लॉगिंग. असंच प्रकारे इथे आम्हाला जेवायला वाढलंय. तर आत्ता आम्ही आलो आहोत कळवा खारेगाव. लय झोप आली आहे. खूप झोप आलंय, खूप जेवण अंगावर आलंय. हां खरंच ते अंगावर आलंय. आता आम्ही गाडी ॲक्च्युली एक 300-400 मीटरवर लांब पार्क केली आहे. कुठलं घर रे? येस. कशी आहेस मावशी? मस्त म्हणजे माशाला बरोबर होतं मग काहीची काम आहे. हा काय? तुमच्याला बरंच मी आले ना, तुझं मला बरंच नाही. हा हा. मला वाटलं त्या साईडला रोडला. अरे गाणं हे बाजूला गाणंच नाही काय. हा. फायनली अशा प्रकारे आमची पत्रिका वाटून झालेली आहे. जास्त नाही वाटायच्या होत्या, म्हणजे 3-4च वाटायच्या होत्या. पण तर 3-4 वाटल्या पण 3-4 वाटायला 3-4 तास गेले. ॲक्च्युली पण जेवण छान होतं मला. हा, जेवण छान होतं. थँक्स अवधूत दादा. हां ॲक्च्युली आणि आता इथून आम्ही चाललोय ठाण्याला. आता ॲक्च्युली आम्ही गेलो कळवाला खारेगावला. तर तिथून प्रसाद जाईल त्याच्या घरी, मी जाईन आपल्या लोकलनी घरी. आणि बघू आता पुढे जाऊन एका स्क्रिप्टवरती काम करायचं आहे. बघू देवेश काय बोलतोय ते, आणि मग बघू पुढे बघत राहा ब्लॉग. हा चेंदणी कोळीवाडा आहे पूर्णच्या पूर्ण. ते पूर्ण कोळीवाडा आहे. गणपतीची काय स्टोरी आहे का त्याची? एक इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे ते. इच्छा आपली कुठली प्रकट केली तर ती पूर्ण होते. ओके. मी अजूनपर्यंत केली नाही आहे, पण नक्कीच करेल एक माझी इच्छा जी खूप मेन मी तुला एक सांगतो, ती इच्छा मान देवासमोर. आपल्या सिद्धेश मुरकरचं काय ते बघा सांग. सिद्धेश मुरकरच्या लग्नासाठी इच्छा मांडायची मला. पहिले मला कळत नाही फक्त सिद्धेश मुरकरच्या पहिले लग्नासाठी इच्छा व्यक्त करू की कामासाठी. तर प्लीज सिद्धेश मला एकदा जरा ते कन्फर्म करून त्याच्या कमेंट कर या गोष्टीवर की कशासाठी तुझ्यासाठी नवस मागू किंवा इच्छा कोणती व्यक्त करू. पहिले तुला नोकरी पाहिजे का पहिले छोकरी पाहिजे, हे जरा कन्फ्युजन आहे मला. सो प्लीज जरा ते क्लिअर कर. आणि हा ते वेडे वाकड्यांचे जाळे आहे ना ते बंद कर. हे भाषे ते असे बंद कर. ते खूप बेकार दिसतोस तू. ते हात दातात रुमाल चावणं खायला मिळत नाही का तुला? नुसतं आपल्या येणारा का वागत असतो म्हणून पोरगी भेटत नाही तुला. मला अजूनपर्यंत त्याचं एक गोष्ट समजत नाही. मला तो बोलतो अरे प्रसाद मी अजूनपर्यंत ना मुलगी बघितलीच नाहीये. म्हणतात तू बिचारा तो खरंच तो जवळजवळ 32 वर्ष अखंड सिंगल आहे. खूप वाईट वाटलं पण त्याच्याबद्दल. पण स्टील मुरकर तुला खूप चांगली मुलगी भेटेल. चांगली मुलगी पण भेटेल, चांगला जॉब पण भेटेल. जॉब तर त्याला भेटलेलाच आहे फक्त. भेटेल जॉब म्हणजे एकदा असा भारी. त्याची सॅलरी आता किती आहे? 2-3 लाख. तो कमी बोलतो, लय कमी आहे. त्याच्या लेवलला 6-7 लाखाची पाहिजे ना. आणि तो त्याच्यानंतर आपल्याला मूवी सॉरी एक शॉर्ट फिल्म प्रोड्यूस करणार आहे. हा, तो त्याला झाले 1.5 वर्ष होत आले. तो तेच आम्हाला सांगतोय. ठीक आहे, मला ते वाटतं की बाबा देवा गणपती गजानन ना त्याला लवकरात लवकर पहिले नोकरी लागू दे. म्हणजे आपल्या शॉर्ट फिल्म म्हणजे अशी आता त्याला नोकरी आहे ती महिना 2-3 लाख, पण त्याच्यापेक्षा अशी मोठी नोकरी पाहिजे त्याला, म्हणजे 7-8 लाखाची अशी. तर तो बोललाय की मी आमच्या एक दशावतारावरती पिक्चर आहे, तर मी लवकरच करणार आहे, कन्सेप्ट आहे. तर तो बोलला की तो जॉब भेटला की मी स्वतः माझ्याकडून तुम्हाला एक 5 लाख रोख रक्कम देईन. जॉब मिळाला की जॉब मिळाला की ते काय माहिती नाही कधी मिळतोय ते, पण असं मिळालं तर तो नक्कीच मदत करशील ना रे? करेल ना, नक्की करेल. तो काय नाही करणार आयुष्यपत. लगेच सांगेल देवाला देवा बघ बा देवा गजानना, बा देवा गजानना. असे रिक्षावाले माहित निघतात. हो रिक्षावाले बाबा रिक्षावाले काका उभे असतात. पण जसं आपण याने जवळ जाऊ ना लगेच ते एक पक्षी आहे लावर म्हणून जो जंगलात आढळतो, त्याच्या जवळ गेलं की फडफड 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 असं उडतो तो. तसे आहेत ते. त्यांच्या जवळ गेलं की त्यांना वाटतं आणि कोणतरी आलं पटकन बदला.
अशा प्रकारे ठाणे स्टेशन आलेलं आहे. जाते गाडी राजा. चल प्रसाद, चला बाय. बाय बाय, भेटूया पुन्हा एकदा. पुन्हा एकदा भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये आपण आपण काय भेटतच असतो. हा हा, चलो बाय बाय बाय. बाय बाय. तर अशा प्रकारे प्रसादला आता सोडलंय. आता जाऊया आपण आपल्या घरी. तर फायनली आता आपण आलो आहोत घरी. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि देवसावंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल दॅन, बाय बाय.